नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये बघूयात की रणजित हा गायत्रीला फोन करतो आणि तो गायत्रीला सांगतो की माझ्यासमोर ती चक्कर येऊन पडली होती. मग हे झालेच कसे, पण हे शेवटचं. तेव्हा गायत्री म्हणते की पण आपल्या प्लॅनप्रमाणे. तेव्हा रणजित तिच्यावर खूप ओरडतो आणि प्लॅन काही का असेना प्लॅन गेला खड्ड्यात. मानसीला कोणताही त्रास त्या घरात व्हायला नको, त्यामुळे घरून निघताना तिला उपाशी न पाठवता तिला जेवण करून पाठवायचे असा त्याचा अर्थ गायत्रीला समजावायचा असतो. म्हणून तो गायत्रीला खूप चिडतो आणि मानसीची अशी अवस्था मी नाही बघू शकत आणि यापुढे तिला घरचं आणि ऑफिसचं काम सुद्धा झेपलं पाहिजे. ही सर्व जबाबदारी तुमची राहील. यामुळे फायदा तर होणार आहे, परंतु हे जे झाले ना आता ते शेवटचे परत व्हायला नको. यापुढे मात्र तिच्या बाबतीत काही मी सहन करून घेणार नाही. तेव्हा गायत्री ते ऐकून म्हणते की खरंच मानसी किती नशिबान आहे हो, आणि तिची तुम्ही काळजी करतात. इतके बाहेर राहून इतक्या दिवस कशी काळजी करता, इतक्या लांब राहून कसे होणार, त्यामुळे भेट कधी होणार तुमची. तेव्हा रणजित म्हणतो की नक्की होणार, लवकरच होईल. त्याचा मुहूर्त सुद्धा मी काढलेला आहे आणि तेव्हा मात्र मानसी मला हवी तशी दिसायला हवी. तेव्हा गायत्री विचारते की कशी, आणि त्यानंतर इकडे छाया चणे खात येत असते आणि तेवढ्यात पार्सलवाला येतो आणि तिला धडकतो. छाया रागाने विचारते की कोण. तेव्हा तो पार्सलवाला म्हणतो की मी पार्सल घेऊन आलो, मानसी कोण आहे. तेव्हा छाया ते पार्सल घेते आणि तो मानसीसाठी ड्रेस आलेला असतो. छाया सर्वांना ओरडून मानसीला आवाज देते. सर्वजण घरातून बाहेर येतात तर मानसी म्हणते की काय. तेव्हा छाया म्हणते की तुझ्यासाठी पार्सल आले. मानसी म्हणते की माझ्यासाठी, आणि लगेच ते पार्सलचा बॉक्स ती खोलते, पण त्यामध्ये एक असा मॉडर्न लुकचा ड्रेस असतो. छाया म्हणते की बापरे, अरे असे पार्सल तुला आले का मानसी, काय हे. तेव्हा सुनंदा विचारते की तुला हे पार्सल कुणी पाठवले. तेव्हा मात्र मानसी त्यामधील जी काही चिठ्ठी असते ती वाचते, कारण तुम्ही कालच आमच्या कंपनीमध्ये जॉईन झालात आणि आमच्या कंपनीचे सुद्धा काही रूल्स आहेत ते तुम्हाला पाळावे लागतील आणि त्यासाठी तुमचा अचानक गोंधळ होऊ नये, त्यामुळे तुम्हाला ऑफिसकडून हा ड्रेस पाठवण्यात येत आहे. तेव्हा छाया म्हणते की बापरे, म्हणजे अगं तू ऑफिसमध्ये हा ड्रेस घालून जाणार. लगेच छाया तो ड्रेस घेते आणि सुनंदाच्या समोर येऊन म्हणते तात्यांसमोर, अहो दीदीच्या सासूबाई, माझी बहीण इतक्या मोठ्या कंपनीत काम करते, पण ती सुद्धा विसरलेली नाही की ती प्रभूंची सून आहे ते, आणि तिला सहज शक्य सुद्धा आहे की हे असे कपडे घालणं, आणि तुम्ही कोणी तिला विरोध सुद्धा करू शकत नाही. करू शकतात का. तेव्हा आबा तर डोक्याला हात लावून घेते, कारण छाया ही तिचा मनस्ताप असतो. आणि छाया ही आबाला विचारते की काय ग आबा, आहे का हिंमत तुम्हाला तिला अडवण्याची. तेव्हा आबा मात्र गायत्रीला बघून घाबरते, काही बोलत नाही. मानसी फक्त छायाकडे बघत असते. त्याच वेळेस गायत्री सुद्धा तेथे येते आणि हे सर्व ती पाहत असते, आणि हे सर्व रणजित करतो याबद्दल सुद्धा तिला माहिती असते. छायाचं बोलणं सुरूच असतं की माझी दिदी रोज साडी नेसते आणि जाते, आणि ही मुलगी असा हा ड्रेस घालून जाणार का. तेव्हा गायत्री छायाला ओरडते. तेव्हा छाया दिदीला बघून म्हणते की दीदी अगं हे बघ ना ड्रेस. तेव्हा गायत्री म्हणते की काय ग, तोंड दिले म्हणून तू काही पण बोलशील, आणि कोणत्या जगात राहतेस ग. आणि छायाच्या हातातील तो ड्रेस घेते आणि त्याकडे बघत असते, आणि काय या ड्रेसमध्ये काय अशी खात्री आहे, आणि माझी पूर्ण खात्री आहे की सुनबाई म्हणजे त्यांची तात्या आणि आईंची ही ड्रेस घालून मानसीनं बाहेर जावं या अशी त्यांची सुद्धा इच्छा असेल. कसे की त्यांचा मुलगा म्हणजे हिचा नवरा काही काम तर करतच नाही, मुळात तो काही कामाचा नाही, त्यामुळे मानसीला तर बिचारीला काम करावेच लागेल, आणि काम करायचं म्हटल्यानंतर ह्या सर्व गोष्टी तिला स्वीकाराव्या लागतील आणि करावे सुद्धा लागतील, आणि जेथे तू काम करणार आहे त्यांच्या नियम अटी सर्व काही तुला पाळाव्या लागतील, हो की नाही मानसी. आणि लगेच तो ड्रेस ती मानसीच्या अंगाला लावून पाहते की कसा दिसतो म्हणून. मानसी फक्त बघत असते. तेव्हा गायत्री म्हणते की खूप छान दिसतो, आणि हाच ड्रेस घाल आणि तू कंपनीमध्ये जा. मानसीच्या गळ्यात जे काही मंगळसूत्र असते तर गायत्री ते मंगळसूत्र धरते, आणि हे मंगळसूत्र पण या ड्रेसवर चांगलं नाही वाटणार, त्यामुळे तू ते काढूनच टाक. काढशील ना. तेव्हा मानसी सर्वांसमोर नाही असे म्हणते, आणि हे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यातून कधीही काढणार नाही. तर गायत्रीला खूप राग येतो. त्यानंतर इकडे कंपनीमध्ये रणजित हा मस्त ध्यानस्थ बसलेला असतो. तेव्हा सर्व स्टाफ त्याच्या समोर येऊन उभा राहतो. तेव्हा एक मुलगी म्हणते की सर तो ड्रेस डिलिव्हर झाला. तेव्हा मात्र तेजस उठतो आणि काय रे तुम्ही सर्वजण माझ्याकडे असे का बघतात. तेव्हा त्यातील एक एम्प्लॉय म्हणतो की सर आज आपल्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन आहे. तेव्हा रणजित म्हणतो की अरे त्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचा दिवस आहे, हो की नाही काजल. तेव्हा काजल म्हणते की हो. आणि काय असे रणजित विचारतो तर काजल पुन्हा
महत्त्वाचा असे घाबरत म्हणते आणि परत म्हणते की खूप महत्त्वाचा. तेव्हा रणजित म्हणतो की हो, खूप महत्त्वाचा दिवस आहे, त्यामुळे या खूप महत्त्वाच्या दिवशी जो काही प्लॅन असतो तो सांगतो की तुम्ही मी कंपनीचा मालक आहे असे कुणीही दाखवायचं नाही आणि जेव्हाही कॉन्फरन्सची मीटिंग असेल तेव्हा मी येईल आणि तेव्हा सर्वांसमोर मी तुम्हाला सांगेल की मी या कंपनीचा मालक आहे आणि हे तुम्हाला तेव्हाच कळले असे तुम्ही दाखवायचे. तेव्हा त्यातील एक एम्प्लॉय म्हणतो की सर पण आहो आपण असे कसे करू शकतो. रणजित म्हणतो की का करू शकत नाही, मी तुमच्यासाठी किती काही करतो, मग तुम्ही सर्वजण माझ्यासाठी एवढं सुद्धा नाही करू शकत का. एम्प्लॉय म्हणतात की पण सर, तर रणजित त्यांना बोलून देत नाही आणि दिवाळी येते की नाही, घरासाठी खरेदी करायचे, मुलांना गिफ्ट्स घ्यायचे असेल, बायकोसाठी शॉपिंग करायचे म्हणून बोनसची सर्वजण वाट बघताना आणि यावर्षी तुम्हाला डबल असा बोनस मिळणार आहे. ते ऐकून काही एम्प्लॉय तर खुश होतात परंतु काजलचा चेहऱ्याचा रंग मात्र उडतो आणि रणजित म्हणतो की सर्वांना अगदी सारखा दिवाळीचा यावर्षीचा बोनस मिळणार. तेव्हा सर म्हणतात की हो करावेच लागेल. तर एम्प्लॉय म्हणतात की ग्रेट सर करू. तेव्हा लगेच रणजित त्यांच्या समोर हात जोडून थँक्यू बोलतो, कारण आज तुम्ही सर्वजण माझ्यासाठी लवकर आलात म्हणून, त्यामुळे चला आता कामाला लागूयात आणि सगळ्यांना सांगून टाका की डबल बोनस. त्यानंतर लगेच इकडे मानसी तो ड्रेस घालून बाहेर येते. तिला थोडंसं अवघडल्यासारखं होतं आणि ती आपले पाय झाकण्याचा प्रयत्न करते. आम्हाला मात्र हसू येतं कारण सुंदर दिसत असते मानसी. तेवढ्यात सुनंदा बाहेर येते. तेव्हा मानसी म्हणते की मावशी अहो खरंच या कपड्याबद्दल जर मला माहिती असतं तर कॉन्ट्रॅक्ट सही करण्या अगोदर मी ती जॉब स्वीकारला नसता. तेव्हा सुनंदा म्हणते की अगं कुठलंही नातं जोडलं नाही तर त्याची बंधनं तर कशाला, सांभाळून जा. तर मानसी लगेच सुनंदाच्या पाया पडायला जाते. तेव्हा सुनंदा मात्र लगेच आत निघून जाते. आभा मात्र मानसी जवळ येते आणि वहिनी ऑल द बेस्ट असे करते. तेव्हा लगेच मानसी म्हणते की हे कपडे मी बॅगेत घेऊन जाऊ का, तिकडे गेल्यानंतर मी चेंज करते. तेव्हा आभा म्हणते की अगं खूप छान दिसते, तू कम्फर्टेबल तर आहे ना. तेव्हा मानसी म्हणते की असे कपडे कधी घातले नाही त्यामुळे जरा अनकम्फर्टेबल वाटतं, पण ऑफिस साठी आहे म्हणून. तेव्हा आभा म्हणते की हे बघ खरंच खूप छान दिसतो तो ड्रेस, तू काही टेन्शन घेऊ नको, मस्त बिंदास जा आणि छान काम कर. आणि आभा मानसीला मिठी मारत ऑल द बेस्ट कर. तेव्हा मानसी थँक्यू बाय करून निघून जाते. तर इकडे एम्प्लॉय हा रणजितला विचारतो की सर प्रेझेंटेशनला सुरुवात करायची का. तेव्हा दुसरा एम्प्लॉय म्हणतो की जरा वेट कर. आणि तेवढ्यात मानसी आत येते आणि सर मी आय कमिंग असे विचारते. तर लगेच तिला कमिंग असे म्हणून मानसी आत येते. तेव्हा सर्वजण मानसीला गुड मॉर्निंग करते. तेव्हा तो एम्प्लॉय त्या प्रोजेक्ट बद्दल त्यांना समजावून सांगतो की हे प्रोजेक्ट आपल्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, इतकं मोठं टेंडर आहे आणि या टेंडरची जबाबदारी आपल्या हातातून जाऊ नये म्हणून सरांनी ही जी जबाबदारी आहे ते एका व्यक्तीच्या हातात द्यायची ठरवली आणि तीच व्यक्ती आपल्या कंपनीला हे टेंडर मिळवून देऊ शकते. आणि आपल्या कंपनीचे सिनियर हे पार्टनर या कंपनीसाठी स्वतः आज येणार आहेत आणि त्यांना या प्रोजेक्टच्या टीम लीडरकडून खूप जास्त अपेक्षा आहे. तेव्हा दुसरा एम्प्लॉय त्या सरांना विचारतो की सर लीड कोण करणार आहे. तेव्हा सर लगेच म्हणतात की हे प्रोजेक्ट लीड करणार आहे आपल्या कंपनीची नवीन एम्प्लॉई मानसी तेजस प्रभू. ते ऐकून तर काजलला आनंद होतो परंतु ज्या काही लेडी एम्प्लॉय असतात बाकीच्यांना राग येतो. एक लगेच उठते आणि काय ही चक्कर, ही तर स्वतःला सांभाळू शकत नाही, मग इतका मोठा क्लायंट ती कसे सांभाळणार. तेव्हा दुसरा एम्प्लॉय उठतो आणि तेच ना सर, आमच्यासारखा इतका एक्सपिरियन्स असताना सुद्धा दुसरा एम्प्लॉय जो नवीन त्याला कशाची जाणीव नाही त्याची तुम्ही या लीडसाठी निवड केल्याबद्दल खरंच आम्हाला त्याच्यावर शंका आहे. तेव्हा ते सर म्हणतात की एक मिनिट, कंपनीचा हा डिसिजन फायनल आहे आणि हा प्रोजेक्ट मिसेस मानसीच लीड करणार आहेत आणि मानसीला विचारण्यात येते की तुम्ही या प्रोजेक्टसाठी तयार आहात ना. तेव्हा मानसी उठते आणि हो सर असे म्हणून तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवता त्याबद्दल खरंच थँक्स. जी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवली ती उत्तमरित्या मी पार पाडेल, त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे की हे टेंडर आपल्यालाच मिळेल. आणि त्या मॅमला म्हणते की खरंच तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवला आणि मी जरी हे लीड करत असले तरी आपण मात्र सोबत काम करणार आहोत आणि हे प्रोजेक्ट. तेव्हा लगेच ती मॅम म्हणते की लीड कसे करणार आहात सोबत का, हे मंगळसूत्र घालून तू क्लायंट समोर जाणार का. आणि सर काल माझा सुद्धा विरोध होता, कंपनीसाठी मंगळसूत्र मला काढायचे नव्हते परंतु आपल्या कंपनीसाठी मी ते सर्व केले, म्हणजे माझ्या गळ्यातील मंगळसूत्र काढले. तू तुझी पर्सनल लाईफ आणि काम हे बाजूला ठेवू शकत नाही, मग तू या कंपनीला टेंडर कसे मिळवून देणार. आणि सर तुम्ही सांगत असतात की कंपनी ही आपली आहे, जोमाने त्यासाठी कोणतेही रूल्स जात धर्म पाळला जात नाही, सर्वांनी एकत्र येऊन एकाच ध्येयाने या कंपनीसाठी काम करायचं असतं असे तर तुम्हीच सांगतात. तेव्हा जे सर
असतात तर ते मानसीला म्हणतात की तुम्हाला हे मंगळसूत्र काढावे लागेल, त्यामुळे रूल्स इज रूल्स आणि रूल्स तर सर्वांसाठी सेम असतो। तेव्हा मानसीला तेजसने तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालण्याचे क्षण आठवतात आणि ती डायरेक्ट त्या सरांना म्हणते की सॉरी, कपड्यापर्यंत ठीक होतं परंतु मणिमंगळसूत्रापर्यंत नाही, आणि ते मणिमंगळसूत्र घालायचं नाही असे कोणत्या कंपनीमध्ये असतं, सॉरी पण पर्सनली मला हे नाही पटत। तेव्हा काजल रागाने उठते आणि मानसीला म्हणते की ते मंगळसूत्र काढ। मानसी म्हणते की काजल, तेव्हा काजल म्हणते की प्लीज माझ्यासाठी ते मणिमंगळसूत्र काढ। काजल म्हणते की अगं तुझ्यासाठी का मी माझं मणिमंगळसूत्र काढू। तेव्हा काजल म्हणते की अगं इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्ट मध्ये तुला लीड करायला मिळतं आणि अशी संधी कुणाला नाही मिळत। तेव्हा मानसी म्हणते की काजल, तेव्हा काजल म्हणते की घरी काय परिस्थिती आहे तुला माहिती आहे ना, त्याचा तरी विचार कर, हे मंगळसूत्र काढ। गायत्रीचे जे काही बोलणं असतं ते मानसीला आठवतं आणि त्याच वेळेस तेजस आपल्या हातात ती काठी बिंगत येतो। तेव्हा मानसी मंगळसूत्राला हातात धरून विचार करते की राष्ट्रहित जरी मी मंगळसूत्र काढले तरी सुद्धा नेहमी तुम्ही माझ्या सोबत असता, आणि काठी बिंगत बिंगत तो वेड्यासारखा तेथे येत असतो। तेव्हा मानसी ही मंगळसूत्र काढायला तयार होते। तेव्हा मानसी मंगळसूत्र काढून समोर धरते की ही जागा खरंच विचित्र आहे परंतु त्या गायत्री मॅडमचं चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे म्हणून मंगळसूत्राकडे बघत असते। तेव्हा रणजित मागून येतो आणि हाय बोलतो तर मानसी वळून पाहत, मानसीच्या हातामध्ये ते मंगळसूत्र असतो आणि ती लगेच त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच वेळेस मानसीच्या हातातील मंगळसूत्र गळून त्या काठीवर पडते आणि तो काठी तिच्या समोर धरतो। तेव्हा ते काठीतून खाली पडणार तोच मानसी लगेच झेलते। मानसीला रणजितला बघून खूप राग येतो आणि ती लगेच काजलचा हात धरून तिला रागवते। तेव्हा लगेच एम्प्लॉईला जे नाटक करायचे सांगितलेले असते तर ते सर लगेच म्हणतात की एक्सक्यूज मी, तुम्ही असे डायरेक्ट आतमध्ये आलाच कसे। तेव्हा रणजित हा जो काही त्यांचा ठरलेला प्लॅन असतो की मी रणजित जहागीरदार या कंपनीचा सिनियर पार्टनर। मानसी मात्र ही रागाने काजलकडे पाहत असते। तेव्हा एम्प्लॉई म्हणतात की सर ती काठी, तेव्हा रणजित सांगत असतो की माझा छोटासा अपघात झाला होता। तेव्हा सर्वजण सर्वांना बसायला सांगतात। मानसी मात्र रागाने काजलकडे पाहत असते। तेव्हा त्या काही मुली म्हणत असतात की सर किती हँडसम आहे माहिती आहे ना। तेव्हा मानसी जोरात काजलवर ओरडते, तुला माहिती होतं ना हा या कंपनीचा पार्टनर आहे म्हणून, तरी सुद्धा तू माझा बायोडाटा यांना दाखवलास। तेव्हा काजल म्हणते की नाही मानसी ऐकून घे, तुझा ना काहीतरी गैरसमज होतो आणि हा रणजित। तेव्हा काजल पुन्हा सॉरी आणि सर असे म्हणते आणि यांचा या कंपनीशी काही संबंध आहे, खरंच मला त्याबद्दल काही माहिती नव्हते, खरं आम्हाला कुणालाच काही माहिती नव्हतं आणि विचार ना तू सर्वांना। तेव्हा मुद्दाम सर्वजण हो म्हणतात की आम्हाला सुद्धा हे आत्ताच कळलं। मानसी म्हणते की हो तुम्हाला तर आत्ताच कळले असेल पण मला मात्र आत्ताच सर्व काही कळले आणि आत्ताच मला कळलं की पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये मला हा जॉब कसा मिळाला। नवीन एम्प्लॉई वरती तुम्ही सर्वजण इतका विश्वास कसा काय टाकता, हे सर्वजण मला आधीच कळायला हवं होतं आणि तुम्ही सर्वजण मिळून मला फसवतात। काजल तू सुद्धा, हा माणूस या कंपनीचा मालक आहे ही माहिती असताना कधीही मी जॉब ऑफर केली नसते। तेव्हा रणजित म्हणतो की एक मिनिट, काय चाललं तुमचं आणि कसलेही आरोप करतात। त्या कंपनीत तुम्हाला नोकरी मिळते ती तुमचे क्वालिफिकेशन आणि कॉलियर बघून, माफ करा मला कुणाला कमी नाही लेखायचे पण ह्या जॉब साठी जे काही अर्ज येतात आणि तो माझ्या लेवलचा माणूस पाहत सुद्धा नाही आणि त्याला गरज सुद्धा नसते। वरडू नका, शांत राहा आणि तुमच्यात कॅलिबर नाही का असे तुम्ही समजतात आणि आज तुम्ही येथे आहात, तुम्हाला ही नोकरी मिळाली ती केवळ कंपनीच्या फायद्यासाठी, तुमच्यावर दया दाखवण्यासाठी नाही। आणि खरंच सॉरी मानसी की मला माहिती आहे की तुम्ही पर्सनल गोष्टीमध्ये जास्त इमोशनल आहात आणि प्रोफेशनल गोष्टीमध्ये सुद्धा मी तितकाच प्रोफेशनल सुद्धा आहे आणि जर तुमची इच्छा नसेल तर आत्ताच्या आत्ता हा जॉब सोडा आणि निघून जा। एम्प्लॉई सर म्हणतात की जे काही त्यांनी कॉन्ट्रॅक्ट साईन केलं त्याचे काय ते, तर ते लगेच रणजित म्हणतो की त्याचं जे काही नुकसान असेल ते माझ्याकडून असेल आणि आत्ताच्या आत्ता यांना काढून टाक। तेव्हा मानसी म्हणते की मला तर जॉब करण्याची येथे अजिबात इच्छा तर नाही आणि या माणसाचं तोंड तर मला अजिबात बघायचं नाही। रणजित सुद्धा म्हणतो की प्लीज गो, तर मानसी लगेच तिथून निघते। तेव्हा रणजित लगेच काजलला खुणावतो। तेव्हा काजल धावतच मानसी ऐक, अगं मानसी ऐक असे करत जात। नंतर इकडे गायत्री विनोदला सांगत असते की अरे ती जशी त्या तेजसच्या मागे अर्धांगिनी बनून राहते तिला सुद्धा कळायला हवं की तिचा नवरा कसा खोटारडा आहे म्हणून। तेव्हा काजल तिला समजावते की मानसी अगं रणजित सरांच्या मनात असे काही नाही, जर त्यांना तुला त्रास द्यायचा असतं तर त्यांनी स्वतःहून तुला हा जॉब दिलाच नसता। अगं मानसी त्यांच्या मनात तुझ्याविषयी काही नाही। तेव्हा तेजसचे जे काही शब्द असतात की रणजितने आपलं लग्न मान्य केले असे तिला तेजसचे बोलणे आठवतं। तेव्हा मानसीला ही सर्व आठवून ती विचार करते की देवा कोणत्या संकटात
तुम्हाला टाकून ठेवलं. एकीकडे नोकरीची गरज आणि दुसरीकडे तो रणजित, नेमकं काय करू? त्यामुळे तेजसला कमीत कमी त्रास होईल असं काहीतरी मला वागायला हवं, म्हणून मानसी पुन्हा रणजितशी बोलायला आणि ती जॉब करायला तयार होते. त्यानंतर इकडे केदार तेजसला आवाज देत, अरे पेपर कसा गेला हेच तुला भेटण्यासाठी विचारायला आलो होतो. तेजस म्हणतो की एकदम चांगला, आणि ऐकलं मिस मानसींचा ऐकून मी फॉर्म भरला ते. केदार म्हणतो की आले तुलाच नाही पण प्रत्येक जणांनी महिना अभ्यास करून हा पेपर चांगला लिहिला असेल, आणि या सर्वातून जे मेरिट मध्ये येतात त्यांनाच ही नोकरी मिळेल, आणि ही जॉब म्हणजे व्यवस्थित पेपर झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर 1 महिन्यानंतर म्हणजे जॉब मिळणार, आणि 1 महिन्यानंतर जॉबचा पगार मिळणार. तोपर्यंत तेजस प्रभू तुम्ही काय करणार आहात? तेव्हा तेजस म्हणतो की बघूया, तुझ्याकडे काही काम आहे का? त्यानंतर काजलचे ऐकून मानसी रणजितशी बोलायला कॅबिन मध्ये येते. तेव्हा रणजित म्हणतो की तुम्हाला जर हे मान्य असेल तर आपण पुढे जाऊयात, आणि सर्वांसाठी रूल्स हे सारखे असतील आणि ते सर्वांना पाळावेच लागतील. आणि प्रोजेक्ट बद्दल माहिती तो मानसीला देत असतो, आणि तो तिला समजावल्यानंतर मानसी बाहेर येते आणि काजलला म्हणते की खुणावते की सर्व काही ठीक आहे. तेव्हा काजलच्या जीवात जीव येतो. त्यानंतर मानसीला मात्र खूप टेन्शन येतं की हे जे काही होते तर ते सर्वांच्या फायद्यासाठी जर असेल तर गणपती बाप्पा मोरया, तेव्हा ही सर्व काही चांगलं होऊन दे, सर्वांच्या फायद्याचेच असेल तर चांगलंच होईल. परंतु या सर्वमध्ये मला तेजसचं फोकस मात्र वाढवावे लागेल आणि त्याला कोणताही त्रास व्हायला नको, म्हणून मानसी ते सर्व स्वीकारते आणि सर्व एकटीला करावे लागणार ही तिला समजते. त्यानंतर इकडे तात्या घरी तेजस केव्हा येतोय म्हणून वाट बघत असतात, तर सुनंदा म्हणते की अहो नका काळजी करू, तो येईलच. तेव्हा गायत्री तेथे येते आणि गायत्री मुद्दा म्हणते की तो जेव्हा येईल तेजस तर त्याच्या तोंडूनच ऐका की काय झाले ते. त्यानंतर इकडे मानसी घरी यायला निघते आणि तिला सुयोगचा कॉल आलेला असतो. तेव्हा लगेच मानसी कॉल घेते. सुयोग म्हणतो की वहिनी तुम्ही कुठे आहात? तेजसने तुम्हाला अर्जंट भेटायला बोलावलेले आहेत. मानसी घाबरते आणि का असे विचारते, आणि तुम्ही प्लीज त्याला फोन करू नका कारण तो फोन घेणार नाही. मी तुम्हाला कुठे आहे त्याचा ॲड्रेस पाठवतो, तुम्ही प्लीज तेथे जाऊन पोहोचा. तेव्हा मानसी म्हणते की अरे देवा काय झाले असेल, आणि तेजसला कळले की काय मी रणजितच्या ऑफिसमध्ये काम करते, म्हणून मानसी खूप घाबरते. तेवढ्यात सुयोग हा मेसेज करून तो ॲड्रेस पाठवतो की हॉटेल फॅमिली पार्कमध्ये. रणजित हे सर्व ऐकतो आणि पाहतो, आणि टेबल तर आता बुक करायला हवा म्हणून तो लगेच फोन करून बुकिंग करतो. त्यानंतर तेजस तर त्या हॉटेलमध्ये आलेला असतो, आणि लकी जाम कुठे असतील, इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये त्यांनी बोलवलेले तर आहे. तेव्हा वेटर येतो आणि सर काय पाहिजे असे विचारतो, तर तेजस म्हणतो की ॲक्च्युली मी कुणाच्या तरी येण्याची वाट पाहतो, ते आल्यानंतर ऑर्डर करूयात. तेजस कुठे राहिले असतील म्हणून वाट बघत असतो. तेवढ्यात मानसी आत येते आणि तेजस तिच्याकडे पाहतो तर त्या ड्रेसमध्ये मानसी खूप सुंदर दिसते, त्याला आवडते. आणि मिस लकी जाम तुम्ही अशा ड्रेसमध्ये, मानसी म्हणते की आज मंगळवार आहेत ना म्हणून कंपनीचे काही रूल्स असतात, आणि मी तुम्हाला विचारणार होते पण तुम्ही परीक्षेला गेला होतात म्हणून मी नाही विचारलं, आणि मी बाकीच्या सर्वांना विचारलं म्हणून त्यांनी परवानगी दिल्यामुळे हे कपडे मी घातलेत. तेजस म्हणतो की विचारण्याची काय गरज आहे, कंपल्सरी आहे ना, मग घालावेच लागेल. तेव्हा मानसीला मणिमंगळसूत्राची आठवण होते की तिने ते काढलेले आहे. तेव्हा ती लगेच तेजसला म्हणते की थांबा मी 1 मिनिटात आले, म्हणून बाजूला येते, मंगळसूत्र घालून येते. तेव्हा तेजस म्हणतो की ऐका ना, अहो ते मंगळसूत्र त्या ड्रेसवर छान दिसत नाही, तुम्ही काढून ठेवले तरी चालेल. तेव्हा मानसी म्हणते की नाही, खूप वेळ थांबावं लागलं त्याबद्दल सॉरी. तेव्हा तेजस म्हणतो की काही नाही, उशिरा होणार होता तर सांगायचं, आपण उशिरा भेटला असतो, आणि तसंही मी तुम्हाला भेटायचं होतं, मग तुमचा बॉस तुम्हाला लवकर सोडणार होतात का? तेव्हा मानसीला तर भीती वाटते. मानसी म्हणते की तुम्हाला कसं कळलं आणि कोणी सांगितलं? तेजस म्हणतो की कुणाला सांगायला कसे पाहिजे मला वाटलं. तेव्हा मानसी म्हणते की खरंच मला तुम्हाला सांगायचे होते परंतु मला खरंच माहिती नव्हते. तेव्हा तेजस म्हणतो की काय मला माहिती नव्हतं. तेव्हा तेजस म्हणतो की काय खरंच नेमकं तुम्हाला काय माहिती नव्हतं? तेव्हा मानसी म्हणते की तुम्ही आपल्या भेटीबद्दल बोलतात का? तेजस म्हणतो की हो, अजून कशाबद्दल? तुम्हाला नेमकं काय वाटलं? तेव्हा मानसी विचारते की काय हो, काही काम होतं, तुम्ही का बोलावलं येते? तर तेजस म्हणतो की काय तुम्ही तर मला बोलावले आणि तुम्ही मलाच विचारतात. तेव्हा मानसी म्हणते की हो तुम्ही मला बोलावले. तर तेजस म्हणतो की तुम्ही मला बोलावले. तेव्हा रणजित मागून येतो आणि मी तुम्हाला बोलावलं असे म्हणतो. सर्वजण वळून पाहत असतात. तेव्हा हा भाग संपल्यानंतर पुढील भागामध्ये रणजित हा मानसीला म्हणत असतो की मी जरी ऑफिसमध्ये तुमचा बॉस असलो तरी एक मित्र तर आपण होऊ शकतो ना, म्हणून मानसी समोर तो आपला मैत्रीसाठी हात पुढे करतो. तेव्हा मानसी मात्र काही उत्तर देत नाही आणि त्याच्याकडे बघत सुद्धा नाही. तर तेजस येतो आणि तेजस रणजितने हात पुढे केलेला बघून तो पाहत असतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.